This news is co-sponsored by Aradhya Jewelers. नमस्कार, मी अश्विनी. विदर्भ बुलेटिन मध्ये आपण सर्वांचं स्वागत करते. बातमीपत्राकडे वळण्यापूर्वी नजर टाकूया बातमीपत्राच्या हेडलाईन्सवर. यवतमाळ जिल्ह्यात 12वीच्या परीक्षा सुरू, मात्र बस बंद असल्यानं विद्यार्थ्यांचे हाल. महानायक अमिताभ बच्चन यांनी दिला विजय बारसे यांच्या भूमिकेला न्याय. झुंडचे खरे हिरो विजय बारसे यांनी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दिल्यात प्रतिक्रिया. पोलिसांवर भाजपच्या नेत्यांचे दडपण असल्यानं अद्यापही विकी कुकरेजावर कारवाई नाही. काँग्रेसच्या अखिल भारतीय एससी सेलचे समन्वयक अनिल नगराळे यांचं पत्रकार परिषदेतून घणाघात. आणि आता या विदर्भातील काही ठराविक घडामोडींचा सविस्तर आढावा. 12वी बोर्डाची परीक्षा आजपासून सुरू झालेली आहे. परीक्षेसाठी ज्या ठिकाणी शाळा आहेत त्याच ठिकाणी परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील 34,254 विद्यार्थी 12वीची परीक्षा देत आहेत. गेल्या वर्षी ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा घेण्यात आली होती. यंदा कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानं ऑफलाईन पद्धतीनं परीक्षा होतीये. मात्र एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्यानं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. काही विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून खासगी वाहनानं परीक्षा देण्यासाठी आज पोहोचले. आम्हाला एसटी बसेस बंद असल्यामुळे खेडेगावातल्या विद्यार्थ्यांना खूप त्रास चालला आहे. तिथून आम्हाला प्रायव्हेट गाड्यामध्ये यावे लागते. प्रायव्हेट गाड्यामध्ये येताना आम्हाला अपघाताची सुद्धा भीती वाटते. घाईमुळे यावे लागते आणि प्रायव्हेट गाड्यामध्ये तर सहसा सगळ्यांना माहीतच आहे की त्याच्यामध्ये किती गर्दी असते आणि गर्दी असल्यावरही त्यात पॅसेंजर घेतले जाते आणि आम्हाला सुद्धा येणे मजबुरीच असते. एसटी बसेस सुरू झाले तर आम्हाला चांगली सुविधा होईल. आम्हाला लवकर इथं पोहोचणे होईल आणि वेळेवर इथे आमचे नंबर चेक करता येईल आणि वेळेवर जाऊन पेपरसुद्धा देता येईल. प्रायव्हेट गाड्यामुळे आम्हाला तसा तर वेळ होतोच, पण आम्हाला पेपर देण्यासाठी सुद्धा खूप तकलीफ जाते. कारण वेळ झाल्यामुळे आम्हाला आतमध्येही नाही जाता येत आणि इथे नंबर चेक करायसाठी रूम चेक करायसाठी वेळसुद्धा नाही मिळत. माझं नाव योगिता धारे आहे आणि शासनाला मी अशीच विनंती करते की त्यांनी लवकरात लवकर एसटी बसेस महामंडळात सुरू केले पाहिजे. पुढच्या बातमीकडे. भारतामध्ये स्लम सॉकरचे निर्माता आहेत विजय बारसे. झोपडपट्टीमधल्या मुलांना आपल्या खिशातनं पैसे देऊन मुलांना फुटबॉल शिकवण्याचं काम त्यांनी केलंय. विजय बारसे यांनी अनेक वर्षे जे काम केलेलं आहे त्यावर आधारित दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी झुंड हा चित्रपट बनवलाय. विजय बारसे यांना खूप आनंद होतोय की त्यांनी अनेक वर्षांपासून करत असलेले कार्य हे आज पडद्यावर झळकत आहेत. दरम्यान विजय बारसे यांनी आज नागपुरामध्ये माध्यमांशी बोलताना संवाद साधला असता डेव्हलपमेंट ऑफ फुटबॉलवर आपलं लक्ष केंद्रित करण्याचं त्यांनी सांगितलंय. जब पहले पूछा था तब मैंने उनसे कहा था कि मेरा जो मिशन है ये मिशन को उसी रूप में आप बताइएगा. आप इसमें फिल्मी मसाला ज़रूर भरिएगा, लेकिन जब इसका एंड रहेगा तब आप इसको उसी प्रकार से लाइए. तो नागराज जी ने इसको पूरे ढंग से स्टार्टिंग से ही किसी भी प्रकार से उसको ज़्यादा फिल्मी नहीं बनाया है और जो यथार्थ है वही उन्होंने बताया है. मेरा फ्यूचर प्लानिंग ये है कि अब मैंने डेवलपमेंट थ्रू फुटबॉल ये तो किया है और जहाँ तक मैं समझता हूँ कि मैंने सक्सेसफुल पूरा किया है. इसलिए कि अब इस पर काम करने के लिए कई डॉक्टर्स, इंजीनियर, MBA के स्टूडेंट्स ये सब यहाँ पर आके अपना समय देते हैं. अब मैं जब इसमें एक्सपर्ट आ गए तो अब मैं डेवलपमेंट ऑफ फुटबॉल करना चाहता हूँ. मैं चाहता हूँ इस एकेडमी के थ्रू मैं केवल नागपुर के लिए नहीं, लेकिन मैं इंडिया के लिए प्लेयर यहाँ से निर्माण करूँ. उत्तर नागपुरातील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक विक्की कुकरेजा यांच्या कार्यालयामध्ये गेल्या रविवारी तोडफोड करण्यात आली. युवा काँग्रेसचे कार्यकर्ता बाबू खान आणि इतर काही जणांनी ही तोडफोड केल्याची तक्रार विक्की कुकरेजा यांनी आरोप केला होता. या प्रकरणी पोलिसांनी दोनही पक्षांवर विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले होते. आता या प्रकरणामध्ये नवा व्हिडिओ समोर आलेला आहे. काँग्रेसच्या अखिल भारतीय एससी सेलचे समन्वयक अनिल नगराळे यांनी नागपुरामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये हा व्हिडिओ जारी केला आहे. स्पष्ट व्हिडिओ आहे. हा पोलिसांना मिळायला पाहिजे होता, परंतु विक्की कुकरेजाच्या कार्यालयामध्ये हे त्या विभागातले सामान्य नागरिक गेल्यावर विक्की कुकरेजा आणि त्यांनी जमा केलेले गुंड आणि त्यांचे सोबती हे बाबू खान आणि त्यांच्यासोबत असलेल्या या महिलांना मारपीट करताना स्पष्ट दिसत आहेत. आता यांचे चेहरे ओळखून पोलिसांनी त्या लोकांवर म्हणजे जो गुन्हा दाखल झालेला विक्की कुकरेजा +20 तर त्या 20 लोकांना इथून आयडेंटिफाईड करून पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हेही दाखल करावे आणि त्यांना अटक करावी ही आमची मागणी. हे आम्हाला माहीत नाही, परंतु ज्या गावातून सामान्य नागरिकांमधून चर्चा येत आहेत आणि त्या दिवसभर आम्ही जरीपटका पोलीस स्टेशनवर उपलब्ध होतो त्यावेळेसही
दबल्या आवाजामध्ये हे स्पष्ट येत होतं, संकेत येत होते की पोलिसावर राजकीय मोठं दडपण आहे आरोपींना अटक न करण्यासाठी. आणि या राज्याचे चांगले नावाजलेले याच शहरातून गेलेले सध्या विरोधी पक्षनेते असलेल्या या लोकांनी आणि इतर वरिष्ठ BJPच्या लोकांचं विक्की कुकरेजाला वाचवण्यासाठी नागपूर प्रशासन पोलिसावर दडपण आहे. हे दबल्या आवाजात त्याही दिवशी संकेत आम्हाला मिळाले. स्पष्टच आहे की ही घटना राजकीय नव्हती. विक्की कुकरेजा हे त्या विभागातले जनप्रतिनिधी आहेत आणि त्यांचं ते कार्यालय आहे भाजपाचं. त्या कार्यालयामध्ये त्या विभागातले नागरिक आपल्या समस्या घेऊन गेलेले होते. हे त्या अभियुक्त जे आहेत, जे विक्टीम आहेत, त्यांनी स्पष्ट 4दा सांगितलेलं आहे. आपल्या विभागातल्या समस्या घेऊन ते तिथे गेलेले होते. त्याच्यात राजकीय काही नव्हतंच. आणि त्याच्यात मग आपल्या हेतुपुरस्सर त्यांनी त्या लोकांना मारणं आणि इरिटेट होऊन त्या लोकांवर जीवघेणा हल्ला करणं हे स्पष्ट याच्यामध्ये दिसतं. तर याच्यात राजकीय वळण आलं कुठे? मग आम्ही त्याच्यात उतरलो की या सामान्य नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे, म्हणून मग आम्हाला आंदोलन करावं लागलं. अन्यथा या बलशाली पैशानी, राजकीय याच्यानी, सगळ्या दृष्टीने खमकी असलेल्या या लोकांच्या विरोधात पोलीस गुन्हासुद्धा दाखल करायला तयार. याच्यातले काही लोकांची नावं आम्हाला माहिती आहेत. जसं एक नगरसेवक धनविजय दिसतो आहे, महेंद्र धनविजय दिसतो आहे. त्याच्यानंतर गेल्या 123 दिवसांपासून राज्यभरामध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी आंदोलन करतायत. एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या मागणीला राज्य सरकारच्या समितीनं नकार दिलाय. अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये सभागृहात परिवहन मंत्री अनिल परब यांनी त्रिस्तरीय समितीचा अहवाल सभागृहामध्ये समोर ठेवला. यामध्ये त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे विलिनीकरण करणे शक्य नसल्याचे सांगितलंय. राज्य सरकारनं नेमलेल्या समितीच्या अहवालावर यवतमाळमध्ये आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. 123 दिवस संप करून राज्य सरकार दखल घेत नाहीये. एसटी कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून कोरोना काळामध्ये सेवा दिली आहे. हे कर्मचारी पाकिस्तानमधून आलेले नाहीयेत असं संतप्त एसटी कर्मचारी म्हणाले. जो 30 सदस्यीय जो निर्णय आला आहे तो निगेटिव्ह आला आहे. मी सरकारला एवढं सांगू इच्छितो की आम्ही या सरकार ही आमची मायबाप आहे. आम्ही त्यांचं नाही आहे का कोणी? आम्ही पाकिस्तानमधून तर आलेलोच नाही आहे ना, महाराष्ट्रातलेच रहिवासी आहे. ज्यावेळेस यांना मतदान पाहिजे असेल त्यावेळेस एक वोटासाठी आमच्या पाठीमागे फिरतात. आम्ही निवडून कशासाठी देतो? आमचे ज्या अडचणी आहे, जे त्रास आहे, जे आमचे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व करण्यासाठीच ना. मग सरकार काही झोपी गेलेली आहे का? एवढे 100च्या वरती आमचे बांधव शहीद झाले आहे, या लढ्यासाठी शहीद झाले आहे. त्यांनी आपले प्राण गमावले आहे. कित्येक माझ्या बहिणी भगिनी आणि माझ्या माता समान त्या विधवा झाल्या आहेत. त्यांचे घर ओसाड पडले आहेत. सरकारला काय प्रत्येक प्राणच गमवायचे असेल तर आम्हाला प्रत्येकाला जे आम्ही दुखवट्यामध्ये कर्मचारी बसलो आहे त्यांना एक बॉम्ब टाका आणि उडवून टाका. तुम्हाला विलिनीकरण द्यायचंच नसेल तर ठाम सांगा. पण आमचा न्याय देवतेवर पूर्ण विश्वास आहे. जोपर्यंत आमचे सदावर्ते साहेब देवते समान, जे सदावर्ते साहेब दैवत आहे, आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. आम्ही न्याय देवतेच्या हक्कानं ही लढाई लढत आहे. हा आमचा हक्क आहे आणि आमची ही जी मागणी आहे ती रास्त आहे. आम्ही काही वेगळं काही सरकारला मागत नाही आहे. सरकारचं एवढंच म्हणणं आहे की ही विलिनीकरण होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? त्यांच्याकडे तिजोरीतले पैसे तर मागतच नाही आहे. आमच्या कष्टाचा, आमच्या घामाचा आणि ही लाल वाहिनी जी आहे, ही लाल वाहिनी आमच्या रक्तातून, आम्ही आमचं रक्त ओतून दिवस रात्र एक करून उपाशी तापाशी ड्युट्या करून या जनतेला माहेरी सासरी, कोणाला दवाखान्यात अनेकांचे अडचणी दूर करतात. मग शासनाला एवढी आमची गरज नाही आहे का? ज्यावेळेस कोरोनाच्या काळामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्यांनी आमचं दिवस रात्र बिमारी हे न पाहता सगळ्या गरजू असलेल्या लोकांना पोचून दिलं. मग सरकारला आता कुठे जाग आली नाही आहे का? सरकार झोपले आहे का? आम्ही ड्युटीवर जर हजर झालो नाही तर आम्हाला पनिशमेंट देतात का? मग सरकारने आता तरी डोळे उघडावं. आमचे ते मायबाप आहेत. हात जोडून सरकारला मी एकच विनंती करतो की हे सरकार, आमचे एवढी रास्त मागणी आहे विलिनीकरण, ते विलिनीकरण द्यावं आणि आज जे कर्मचारी दुखवट्यामध्ये बसले आहे त्यांचा जरासा विचार करावा. बस एवढीच मागणी आहे सरकारला. मी हात जोडून विनंती करते.
वर्धा येथील नगरपालिका कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी 2 आणि 3 मार्च रोजी काम बंद ठेवून संप पुकारला होता. 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा पहिला दुसरा हप्ता त्वरित देण्यात यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे संपूर्ण देयक त्वरित अदा करावेत, ज्येष्ठ लिपिकाची रिक्त पदे त्वरित भरा, रिक्त पदावर कर्मचाऱ्यांमधून पदोन्नती द्या आदी विविध मागण्यांचे निवेदन देऊनही कोणतीच कारवाई न झाल्यानं वर्धा नगर परिषद कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटना आणि महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी संघटनेच्या वतीनं काम बंद आंदोलन करण्यात आलं. या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन प्रशासनानं लेखी स्वरूपात दिल्यानं आंदोलन मागे घेत असल्याचे कर्मचारी संघटनेचे मुख्य संघटक दीपक रोडे यांनी सांगितलंय. महाराष्ट्र प्रदेश सफाई कामगार संघटनेच्या वतीनं तसेच महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत संवर्ग कर्मचारी संघटनेच्या वतीनं वर्धा नगर परिषद कर्मचारी संघटना या संपामध्ये सामील झाल्या होत्या. त्या 7व्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता जवळपास 2 कोटीचा आहे आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे 2.5 कोटी देयता या वर्धा नगरपालिकेकडे बाकी होते, ते सुद्धा यांनी दिले नव्हते आणि अन्य मागण्याकरता हा संप होता. 1 महिना आधी नोटीस देऊनही यांनी मागण्यांची पूर्तता न केल्यामुळं दिनांक 2 मार्चपासून हा संप सुरू झाला. शेवटी 3 मार्चला प्रशासनाने आमच्यासोबत बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी सर्व मागण्या मान्य केल्या. जवळपास सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे 2.5 कोटी 31 मार्चपर्यंत देण्यात येईल आणि 7व्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता हा 30 एप्रिलपर्यंत देण्यात येईल. हे त्यांनी लेखी आम्हाला मान्य लिहून दिल्या कारणाने आज आम्ही हा बेमुदत संप मागे घेत आहे असे मी जाहीर केलेले आहे. या आंदोलनामध्ये जवळजवळ किती कर्मचारी संपावर गेले होते? या आंदोलनामध्ये 305 कर्मचारी संपावर होते. जर मागण्या मान्य नसतं झाल्या तर पाणी पुरवठा विभाग आणि अग्निशमन विभाग सुद्धा सामील होणार होता आणि त्यामुळं शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होणार होता. ही सुद्धा तंबी प्रशासनाला दिल्यामुळं त्यांनी संघटनेसोबत चर्चा केली आणि त्या मागण्या मान्य. आणि या बातमीपत्रात आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर आपण इतर घडामोडींचा आढावा घेणार आहोत. लगेच येतोय, कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र टीव्ही 24. आम जनता को बड़े पैमाने पर मेडिकल सहायता पहुंचाने के उद्देश्य की पूर्ति हेतु और खासकर कोरोना मरीजों के लिए होप ग्रुप ऑफ हॉस्पिटल द्वारा टिकानाका कामठी रोड स्थित होप हॉस्पिटल और आयुष्मान हॉस्पिटल रामदास पेट के माध्यम से आरोग्य सेवाएं प्रदान की जा रही है. इसीलिए होप हॉस्पिटल के डायरेक्टर डॉक्टर BK मुरली और उनकी टीम ने अनोरा नामक ऐप और वेबसाइट की निर्मित की है. हमारे यहाँ रियायती दरों पर सभी स्तर के मरीजों को घर पर ही चिकित्सा सेवा उपलब्ध कराई जाती है. जो लोग टीका लगाना चाहते हैं कोरोना वैक्सीनेशन का, वो इस ऐप से अपॉइंटमेंट बुक करा सकते हैं. जो भी अमाउंट है आप दे सकते हैं. हमारे पास दी जाने वाली उपलब्ध सेवाओं का आपको लाभ मिलेगा, जिसमें घर पर ही चिकित्सा सेवा, ब्लड सैंपल कलेक्शन उपलब्ध, जच्चा बच्चा चिकित्सा सुविधा उपलब्ध, कोरोना का घर पर टीकाकरण सेवा उपलब्ध, घर पर ही अस्पताल की तरह चिकित्सा सेवा उपलब्ध, घर पर विशेषज्ञ डॉक्टर विजिट उपलब्ध, आहार विशेषज्ञ की घर पर विजिट उपलब्ध, मधुमेह पर विशेषज्ञ डॉक्टर की होम विजिट उपलब्ध, नर्स सेवा उपलब्ध, फिजियोथेरेपिस्ट विशेषज्ञ की घर पर सेवा उपलब्ध, बुजुर्ग व्यक्ति की और मरीजों की घर पर चिकित्सा सेवा उपलब्ध, कोरोना की घर पर ही चिकित्सा सेवा उपलब्ध. यह सभी सेवाएं आपको मिल सकती है सिर्फ एक क्लिक पर. 24 घंटे ये सेवाएं उपलब्ध है हमारे अनोरा ऐप और वेबसाइट के माध्यम से. अनोरा ऐप जो आप प्ले स्टोर से डाउनलोड कर सकते हैं. आपातकालीन स्थिति में आप अनोरा की मदद से अनहोनी होने से टाल सकते हैं. तो विजिट कीजिए हमारे वेबसाइट पर. हमारा पता है आयुष्मान हॉस्पिटल 4th फ्लोर, श्रीवर्धन कॉम्प्लेक्स, रामदास पेट, नागपुर. होप हॉस्पिटल, टेकानाका कामठी रोड, नागपुर. सुवर्ण अलंकारों से परिपूर्ण, सुंदर और आकर्षक डिजाइन से सजे श्री कृष्ण ज्वेलर्स में मिलेगा लेटेस्ट ज्वेलरी कलेक्शन का भंडार, जो आपको एहसास कराएगी खूबसूरती का, एक अनमोल रिश्ता भरोसे का. अ लेटेस्ट ज्वेलरी कलेक्शन बाय श्री कृष्ण ज्वेलर्स. हर नारी चाहे एक सुंदर गहना,
सुंदर, लुभावने, मनमोहक गहनों के मिलने का एकमात्र स्थान श्री कृष्ण ज्वेलर्स। Our address: Coffee House Building, Gokulpet, Nagpur. Contact us 9923446062 or 9373108414. We know that life is different these days. We are with you every step of the way. From routine care to life-saving emergencies. Because your health needs don't stop during the pandemic. At the Ayushman Hospital, your safety is our top priority. Symptom screening, physical distancing, mandatory masks, enhanced disinfectant process are in place. These are just some of the many ways we are keeping you safe. Don't delay your health needs. Schedule an appointment today. Call 9373111709 or visit theayushmahospital.com. For precaution COVID dose, contact us. Ayushman Hospital, bringing hope, saving lives. नमस्कार. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपणा सर्वांचं विदर्भ बुलेटिनमध्ये स्वागत. आणि आता घेऊया पुढील बातम्यांचा आढावा. नागपूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक कधी होणार हे अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मात्र आपला गृह जिल्ह्यातील गड वाचवण्यासाठी कार्यरत झालेले आहेत. विद्यमान नगरसेवकांना आगामी निवडणुकीमध्ये संधी देण्याच्या मूडमध्ये ते दिसत नसल्याचे अनेकांचे टेन्शन वाढलेले आहे. आज नागपूर महानगरपालिकेतर्फे नागपूर शहराचे नाव मोठं करणाऱ्या अनेक क्षेत्रातील व्यक्तिमत्वांचा नागरी सत्कार करण्यात आला. त्या कार्यक्रमामध्ये बोलताना गडकरींनी रिपोर्ट कार्डनुसार विद्यमानांना संधी मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. पर एक बड़ी अच्छी बात होती है ट्रेन में, मुझे बचपन में याद है कि ट्रेन का डब्बा कितना भी खाली हो तो उस समय माताजी पिताजी हम सब फैमिली में जाते हैं तो जगह होने के बाद भी बोलते हैं दरवाज़ा बंद कर ले नहीं तो लोग आएंगे अंदर। यानी जगह होने के बाद भी किसी को आने के लिए कोई तैयार नहीं होता। वैसे राजनीति में अब मैं जा रहा हूँ, मेरे अलावा कोई नया आए ये किसी की तैयारी नहीं होती है। वो बोलता जीवन भर मैं ही रहूं। पता बहुत होशियार है। तुम्हारे मुंह पर जो आए हुए कार्यकर्ता होते हैं वो बोलते बस साहब क्या काम है आपका, पूरे देश में आपका ही नाम है। और ये जब बोलते तो अपने को खुशी होती है, पर देश में नाम है जब खड़ा होते तो चुनाव में मतपेटी में से जब गायब हो जाता है तब पता चलता है कि देश में नाम है पर वार्ड में अपना नाम नहीं है। क्योंकि लोगों को समझता है और इसलिए मैं मानता हूं कि आप लोगों को काम करने का मौका मिला, यही बहुत बड़ा पुरस्कार है। और निश्चित रूप से आपको फिर से एक बार टिकट मिले। अब वो मैं कह रहा था कि ये सभी लोग फिर से आएंगे तो जो हमारे घर में चक्कर काट रहे बार बार हमारा क्या होगा, हमारा क्या होगा, उनका क्या होगा। एक अनार 100 बीमार हर आदमी आके बोलता है। महानगर पालिका चलाना बहुत कठिन है। सबसे कठिन काम है नगर सेवक का। सांसद नहीं मिला तो चलता है, एमएलए नहीं मिला तो चलता है, मंत्री नहीं मिला तो चलता है। मेरा एक रिश्तेदार था, मेरे घर पर आया और उसने मुझे कहा तुम्हारा नगर सेवक टिकता ही नहीं, रोड पे घूमता ही नहीं, आवाज़ देता ही नहीं। मैंने बोला मेरा हमारा नगर सेवक क्या तेरे बाप का नौकर है क्या, साले दिन भर रोड पर घूमे और तुझे आवाज़ देते रहे। यानी लोगों की अपेक्षा है कि नगर सेवक सुबह शाम काय ताई कसा है, काय मौसी कसा है। ऐसे भी नगर सेवक थे, वो बहुत पॉपुलर थे, उनका नाम था, वो सेवा ही कर दिन भर। सखाराम चौधरी जी हमारे नगर सेवक थे, आजाद शत्रु थे, डोमाजी जाधव थे, एकनाथराव जोग थे, अटल बहादुर सिंह जी थे। कभी भी जनता को अवेलेबल रहते थे और इसलिए बार बार चुन के भी आते थे, जनता में उनका स्थान भी था। पर मैंने उनको लोगों को बोला कि तुम ये भी तो आदत करो कि नगर सेवक तुम्हारा काम है उसके पास जाओ। नहीं, नगर सेवक हमारे घर पे आए, जैसे कोई 1000 रुपये साल से उसको रखा है, रोज आके क्या क्या काम है। तो ये जनता की भी अपेक्षा एमएलए से नहीं होती, एमपी से नहीं होती, मंत्रियों से नहीं, पर नगर सेवक आओ घर पे दिखाने, कहाँ घूम रहा तू, आओ। तो ये बहुत कठिन काम है और इस काम में लोगों का विश्वास जीताना बहुत कठिन। पानी नहीं आया, नगर सेवक। इधर
काम नहीं हुआ नगर सेवक। अब वो नगर सेवक मैं बोलता अरे काम क्या करेगा, पैसे नहीं कॉर्पोरेशन में, बेचारा कहाँ से, ये काम ही नहीं करता। बोले इस घर तक देखो, वहाँ तक रोड बनाया, मेरे घर तक नहीं लाया, जानबूझ के राजनीति की। अरे मैंने बोला उसके पास पैसे ही उतने थे, आगे का नहीं कर पाया। तो ये बहुत कठिन समय में आपने बहुत अच्छा काम किया और उसमें भी जनता का विश्वास संपादन किया है। तो आप सभी पार्टी के सम्मानीय नगर सेवकों को उनके सामाजिक और राजनीतिक काम के लिए भी मैं धन्यवाद देता हूं, उनका अभिनंदन करता हूं, उनको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं और भगवान से प्रार्थना करता हूं कि फिर से एक बार भगवान प्रसन्न हो और ज़रूर आपको आने का मौका मिले। पर मेरा ये वाक्य सुनकर जो अनेक लोग आगे पीछे घूम रहे सबके घर में, बोलेंगे कि इनके मन में क्या है। तो मुझे बहुत बहुत आपकी शुभकामनाएं। आणि आता पाहूयात पुढची बातमी। शेतकऱ्यांना दिवसाला वीज पुरवठा देण्यात यावा या मागणीसाठी बुलढाणामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे। सोलापूर नागपूर या महामार्गावरील चिखली तालुक्यातील पेठ येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वामध्ये चक्का जाम आंदोलन करण्यात आले। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी 22 फेब्रुवारीपासून कोल्हापूर येथे याच मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे। मात्र या आंदोलनाची प्रशासनाने दखल न घेतल्याने आज राजू शेट्टी यांनी संपूर्ण राज्यभर आंदोलनाची हाक दिली होती। याच पार्श्वभूमीवर आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये ठिकाणी आंदोलने करण्यात आली आहेत। देशातील शेतकऱ्यांचे नेते माननीय राजू शेट्टी साहेब गेल्या 11-12 दिवसापासून कोल्हापूर महावितरण कार्यालयासमोर बेमुदत आंदोलनाला बसले आहेत। शेतकऱ्यांना रात्रीची वीज नको, दिवसा वीज द्या आणि पूर्णवेळ वीज द्या, लोड शेडिंग बंद करा, ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे। 11-12 दिवसापासून देशातला एखादा शेतकरी नेता उपोषणाला बसतो, आंदोलनाला बसतायत, तरी सुद्धा हे सरकार दखल घ्यायला तयार नाही। एका बाजूला उद्योगपतींचे लाड करायचे आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याला मारायचं, हे सरकारचं धोरण आहे। राजू शेट्टी साहेबांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही म्हणून आम्ही सगळ्या लोकांनी आज नागपूर सोलापूर महामार्ग या ठिकाणी अडवून ठेवलेला आहे सगळ्या शेतकऱ्यांनी। जर का राजू शेट्टी साहेबांच्या आंदोलनावर मार्ग निघाला नाही आणि शेतकऱ्यांना पूर्णवेळ वीज आणि लोड शेडिंग बंद झालं नाही तर मग मात्र या राज्यातलं एकही महावितरणचं कार्यालय आम्ही शिल्लक ठेवणार नाही। सगळे महावितरणचे कार्यालय आम्ही उद्ध्वस्त करू, ही आमची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका आहे। कोणाला यायचं मैदानात त्यांनी यावं, पण आता राज्यातला शेतकरी खवळलेला आहे। या सरकारला गुडघे टेकायला भाग पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, अशी आमची भूमिका आहे। राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरी भंडारा बायपासमुळे रायपूर, बिलासपूर, कलकत्ता ही प्रमुख शहरे जोडल्या जातील। 100 किलोमीटर प्रति तास गतीमुळे वाहतूक दळणवळण सुलभ होईल। परिणामी भंडाराच्या विकासाला या बायपासमुळे गती मिळेल असे आश्वासक प्रतिपादन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केलेले आहे। भंडारा बायपासच्या डिजिटल भूमिपूजन कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार परिणय फुकेसह आदींची उपस्थिती होती। एक वर्षापासून तुम्हाला माहिती आहे, जो आपला 4 लेन झाला होता तो आपला रिलायन्स पेट्रोल पंपापासून तर शिंगोरीपर्यंत थांबलेला होता आणि अनेक आपण स्वतः डोळ्यांनी बघितले असेल, आपण पत्रकार आहात, आपल्या मोठ्या प्रमाणामध्ये विशेष करून जिल्हाधिकारी चौक, जिल्हा परिषद चौक आणि आपला नागपूर नाक्यावरती मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलं होतं। रहदारीची कुचंबना होत होती, अनेक वेळा तिथे रहदारी थांबून जायची, विस्कळीत व्हायची। अशा वेळेस आपल्याला आता नितांत गरज होती। गेल्या 3 वर्षापासून मी याचा पाठलाग करत होतो। सुदैवाने आज ती आनंदाची बाब म्हणजे या संपूर्ण 6पदरी रस्त्याचं, 4पदरी नव्हे तर 6पदरी रस्त्याचं आणि उड्डाणपुलाचं, आपल्या नदीवरचे उड्डाणपूल ज्याचे 3-3 लेनचे 2 पूल असतील,
असे मोठे दोन्ही रस्ते आपल्याला बायपासमधून मिळणार आहेत. 435 कोटी खर्च करून साधारणतः या सिव्हिल वर्कचं आणि 125 कोटी साधारणतः जे आपण लँड एक्विजिशनचा खर्च केलेला आहे. एक चांगली बाब भंडारा जिल्ह्याकरता, भंडारा ग्रामीणसाठी, भंडारा शहरासाठी आपण एक चांगली बाब झाली आहे. याशिवाय आज नितीनजी जे बोललेत, माझी मागणी होती की जी मेट्रो गोंदियापर्यंत धावणार आहे नागपूरपासून, तिला आम्हाला शहराकरता कनेक्टिव्हिटी मिळावी. परंतु नितीनजींचं म्हणणं होतं की ती शहरामध्ये परत मेट्रो आणणं कठीण होईल. त्यापेक्षा मी एअरमधून चालणारा जी काही क्विक इलेक्ट्रिक बस असते त्या बसचे आपण प्रोव्हिजन करू, जेणेकरून आपल्याला भंडारेकरांना वरठीतून मेट्रोनी मग नागपूर जाता येईल, अशी त्यांनी स्वतः कल्पना दिली. त्या पद्धतीचा पाठपुरावा मी DPRच्या माध्यमातून करील आणि मला विश्वास आहे नितीनजी निश्चितपणे तो आपला दिलेला शब्द पूर्ण करतील आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मेट्रोचा लाभ जो डायरेक्ट आपल्या शहरातून नाही आहे, तो इलेक्ट्रिक बसच्या माध्यमातून आपल्याला वरठीवरून तो कनेक्टिव्हिटी मिळेल. आणि या विदर्भ बुलेटिनसह आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुढील बातम्यांसाठी आणि नवनवीन ताज्या अपडेटसाठी पाहत राहा महाराष्ट्र TV 24. नमस्कार. SMS काइनेटिक ई मोबिलिटी शोरूम, इलेक्ट्रिक बाइक्स एंड ऑटो मिलने का एकमात्र स्थान जहां आपको इलेक्ट्रिक वाहनों में मिलेगी अत्याधुनिक सुविधाएं. जिंग इलेक्ट्रिक एंड जूम इलेक्ट्रिक ई बाइक्स. इसके अलावा इलेक्ट्रिक ऑटो में मिलेंगे 4 मॉडल्स: काइनेटिक सफर स्मार्ट, काइनेटिक सुपर DX, काइनेटिक सफर जंबो, काइनेटिक सफर शक्ति, काइनेटिक ग्रीन सफर स्मार्ट, strong, spacious and superior e-rickshaws, low investment and higher returns. Visit us at Chitnis Park Square, Ruikar Road, Mahal, Nagpur. Contact us 9096 654447. सोचो स्मार्ट, खरीदो सफर स्मार्ट.